नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. तो पीक विमा केव्हा जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. विशेष पीक विमा योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यात 1.41 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असण्याची घोषणा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामान्य राज्यातील विविध भागांमध्ये यंदा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या नुकसानीची गंभीर दखल घेत असता राज्य सरकारने याला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष धान्य पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा संपूर्ण पीक वाया गेले. पीक विमा योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढला आहे त्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेमुळे विमाधारक शेतकऱ्यांच्या त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष यंत्रणा सुरू कार्यरत आहे. विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत केवळ विमाधारक शेतकऱ्यांना नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनाही सरकारकडून पीक विमा नुकसान भरपाई म्हणजे आर्थिक मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे सर्व प्रभावित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही त्यांना देखील नोंदणी न करता पीक विमा दिला जाणार आहे. तर दुबार पेरणीसाठी विशेष मदत. पुराचे पाणी ओसल्यामुळे काही शेतकऱ्यांचे धान्य पिकांची दुबार पेरणी केली आहे. अशा शेतकऱ्यांना प्रति एकर 7,000 रुपये दाव्याची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम त्यांना 10 दिवसाच्या आत मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पीक कापणी प्रयोगाची पूर्तता 16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत देशभरात पीक कापणीचे प्रयोग करण्यात येणार आहेत. या प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शास्त्रीय पद्धतीने केलेल्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळण्याची मदत होणार आहे. शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार आणि या उपाययोजनामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. विमा योजनेसोबतच सरकारी मदतीमुळे शेतकरी पुन्हा उभे राहू शकतील आणि पुढील हंगामासाठी तयारी करू शकतील. यासाठी पीक विमा काढण्यात आला आहे. क्रॉप इन्शुरन्स भविष्यातील योजना. सरकारने या अनुभवातून धडा घेत भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आर्थिक सक्षम यंत्रणा उभारण्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि विमा प्रक्रिया अधिक सुलभ करणे यावरून भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणि सरकारी मदत हा मोठा दिलासा ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात 1.41 लाख शेतकऱ्यांना मिळणार विमा रक्कम त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. म्हणजे 1.41 लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे. विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही सरकारी मदत मिळणार असल्याचे प्रभावित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. पीक कापणी प्रयोगाच्या आधारे निश्चित केलेली भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई करेल. एकूण या सर्व उपाययोजना शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास आणि पुढील हंगामाची तयारी करण्यास मदत करतील. म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि हे नुकसान झालेल्याची भरपाई शेतकऱ्यांना लवकरच डिसेंबर महिन्यात दिली जाणार आहे. तर शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात पीक विमा हा जमा केला जाणार आहे. लवकरच प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा हा जमा केला जाईल. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.